हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या प्रतीक्षा स्वामी सेवेकरी चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी आली आहे मठात. म्हणजे आज तुम्हाला शुक्रवार आहे, त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ भेटेल. ॲक्च्युली हा गुरुवारचा व्हिडिओ आहे. तर गुरुवारच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये दर्शन घेण्याची सुंदर योग आलेला. तर चला, मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थांची दर्शनी घडवते आणि मठात कोणत्या जाते ते पण सांगते. तर स्वामींच्या मठामध्ये पाऊल ठेवताच मनाला एक वेगळा शांतता मिळते. बाहेर कितीही कामं असतील तरीही, कितीही चिंता असतील तरी, मनामध्ये कितीही विचार सुरू असतील, पण श्री स्वामींच्या चरणी आल्यानंतर काही क्षणांमध्येच सगळे विसरून फक्त श्री स्वामींच्या चरणाकडं बसावेसे वाटते. श्री स्वामींचे दर्शन घेतात मनात एकच भावना होते, स्वामी माझ्या आयुष्यात कितीही परिस्थिती असली तरी माझा हात कधीही सोडू नका. आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींसाठी धावत असतो, कधी सुखासाठी, कधी पैशासाठी, कधी आपल्या माणसांसाठी, आणि ह्या सगळ्या धावपळीत मनाला खरी शांतता कुठे मिळते हे कधीकधी आपल्यालाच कळत नाही. पण श्री स्वामींच्या चरणी काही क्षण बसले की जाणवते, मन शांत ठेवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी श्रद्धा किती महत्त्वाचे आहे. श्री स्वामींच्या मठात येताना प्रत्येकजण आपल्या मनामध्ये काही ना काही घेऊन येत असतो. कुणी आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करते, कुणी एखाद्या अडचणीमधून बाहेर पडण्यासाठी श्री स्वामींकडे पाहते, तर कुणी फक्त श्री स्वामींचे दर्शन घेऊन मनाला समाधान मिळावे म्हणून येते. पण श्री स्वामींच्या चरणी आल्यानंतर एक गोष्ट नक्की जाणवते, आपण एकटे नाही. स्वामींचे नाव आणि त्यांच्यावरची श्रद्धा आपल्यासोबत आहे. म्हणून आयुष्यात किती अडचणी आल्या तरी घाबरून जाऊ नका. श्री स्वामींचे नामस्मरण करत राहा. आपल्या परीने प्रत्येक प्रयत्न करत राहा आणि बाकी सगळे श्री स्वामींच्या चरणी सोडून द्या. श्री स्वामी समर्थ हे 3 शब्द मनापासून म्हटले तरी मनाला एक वेगळाच आधार मिळतो. ह्या मठामध्ये श्री स्वामींचे दर्शन घेताना मी माझ्यासाठीच नाही तर माझ्या कुटुंबासाठी आणि तुम्ही सर्वांसाठी मनापासून प्रार्थना केली आहे. ज्यांच्या घरामध्ये काही अडचण आहे, ज्यांच्या मनामध्ये चिंता आहे, ज्यांच्या आयुष्यात एखादी गोष्ट आहे व त्या प्रत्येकाच्या आयुष्यात श्री स्वामींनी योग्य मार्ग दाखवावे, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्हालाही जर शक्य असेल तर गुरुवारच्या दिवशी श्री स्वामींच्या मंदिरात किंवा मठात जाऊन दर्शन घ्या. शक्य नसेल तर घरामध्ये शांतपणे श्री स्वामींचे नामस्मरण करा. कारण की सेवा कुठे केली ह्यापेक्षा ती किती श्रद्धेने केली हे महत्त्वाचे आहे. चला, ह्या व्हिडिओच्या शेवटी आपण सगळे मिळून एकदा श्री स्वामींचे नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज सर्वांच्या घरामध्ये सुख, समाधान आणि शांतता राहू द्या. सर्वांवर तुमची कृपादृष्टी कायम राहू द्या आणि आयुष्यात कोणतीही अडचण आली तरी तुमच्यावरची श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका. तुम्हाला हा श्री स्वामींच्या मठातील दर्शनाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. मध्ये आल्यावर आणखी एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे श्री स्वामींचे दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावरची श्रद्धा. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या चिंता असतात, पण श्री स्वामींच्या चरणी आल्यानंतर सगळ्यांच्या मनात एकच भावना असते, स्वामी आता तुम्हाला सांभाळायचे आहे. कधी कधी आपण आपल्या मनातल्या गोष्टी कोणालाही सांगू शकत नाही. काही चिंता अशा असतात ज्या फक्त आपल्यालाच माहिती असतात, पण श्री स्वामींच्या समोर उभं राहिल्यावर मनात सगळं नकळत त्यांच्या चरणी ठेवले जातात. म्हणून श्री स्वामींकडे येताना मोठमोठ्या गोष्टी घेऊन येण्याची गरज नाही, फक्त मनापासून श्रद्धा घेऊन या. 2 क्षण शांत बसा, श्री स्वामींचे रूप डोळ्यांसमोर ठेवा आणि मनापासून त्यांच्या नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हे नाम आपल्या ओठांवर असले की मनाला एक वेगळीच आधार मिळतो. ह्या मठातील श्री स्वामींचे दर्शन घेताना मनामध्ये खूप समाधान वाटले. काही क्षणांसाठी सगळ्या चिंता बाजूला ठेवून फक्त
फक्त श्री स्वामींच्या चरणाकडे पाहत राहावेसे वाटत होते आणि मनात एकच विचार आला, आपण कितीही दूर गेलो, कितीही अडचणी आल्या व कितीही परिस्थिती बदलली तरी श्री स्वामींच्या चरणावरील आपली श्रद्धा मात्र कायम राहिली पाहिजे. कारण श्रद्धा म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारख्या होईल अशा अपेक्षा नाही, तर परिस्थिती कधीही असली तरी श्री स्वामी आपल्यासोबत आहेत हा विश्वास ठेवणे. म्हणून तुम्हीही तुमच्या मनातल्या प्रत्येक चिंता श्री स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि विश्वासाने म्हणा, स्वामी माझ्यासाठी जे योग्य आहे तेच कर. मला योग्य मार्ग दाखव आणि माझ्यावर तुझी कृपा कायम राहू दे. आणि तुम्हाला हा श्री स्वामींच्या मठातील दर्शनाचा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आणि पुन्हा मनापासून श्री स्वामी समर्थ.